पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिकवरती प्लस त्यानंतर तुम्हाला सिफॉन फॅब्रिकवरती सुद्धा मी अशा टाईपचे सीमर फॅब्रिकवरती सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनसोबत जे वेगवेगळं वर्क केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। प्लस तुम्हाला मी इन्फॉर्मेशन पण देते, म्हणजे हे जे आमचे सर आहेत ते साडीच्या काउंटरचे सेल्समॅन आहेत। आणि तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण साडीमध्ये कशा पद्धतीचं वर्क केलेलं आहे आणि प्लस सीमर फॅब्रिकवरती सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईनमध्ये सुद्धा कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो। पूरा जरकन का काम साड़ी के अंदर मित्रांनो बघू शकता पूर्ण जरकनचं काम केलेलं आहे आणि जो कलर दिसतोय तो कलरवरती जे वर्क दिसते ना एकदम सुंदर आणि सोबर, म्हणजे की पार्टीवेअर कलेक्शन टाइप तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळतंय। या टाईपचं वर्क मल्टी वर्क वरती तुम्हाला फिरोजगी डायमंडचं वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो। आणि इकडे बघू शकता तुम्ही एकदम पार्टीवेअर आणि जिमीचूच्या फॅब्रिकवरती तुम्हाला इथे कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे। जरकन वर्क तुम्हाला इथे मिळते कट साइड बॉर्डर वरती मित्रांनो। तो मतलब कि सब में आपको अजीजोन का टैग के साथ ही मिलेगा सर? रेट के साथ में आपको यहाँ पे सैम्पलिंग देखने को मिलेंगे, सबके ऊपर रेट लिखी हुई मिलेगी आपको। नमस्कार मित्रांनो, मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजीजोनच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो। तर तुम्ही इथे बघू शकता की कस्टमर स्वतः इथे आलेले आहे आणि त्यांचे पॅकेजिंग स्टार्ट झालेले आहे मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात खास जे कलेक्शन आहे ते तुम्हाला साडीचं कलेक्शन दाखवणार आहे। तर त्या पहिले आपण जाणून घेऊया की जे कस्टमर आता पर्चेसिंग करतायत तर त्यांचा तुम्ही माल इथे बघू शकता की बॉक्स पॅकिंगमध्ये जी ट्रेंडिंगमध्ये जी पॅकेजिंग चालू आहे आता सध्या तेच कलेक्शन इथे जात आहे। तुम्ही इथे बघू शकता जे सिंपल आणि सोबर जे कलेक्शन आहे जसं की जरकन साडीमध्ये आहे किंवा सिल्क साडीमध्ये तुम्हाला ऑल टाईपचे सर्व काही कलेक्शन अजीजोन प्रोव्हाइड करून देतं। तर तुम्ही इकडे बघू शकता की साडीचं काउंटरमध्ये आज आपण थोडंसं माहिती पण घेऊया की तुम्ही किती % मार्जिन पण ठेवू शकता किंवा काय प्रोडक्ट सध्या जास्त खूप चालतात। तर तुम्ही खूप ठिकाणी बघितलेले असेल की तुम्हाला अशा प्रोडक्टचे अशा टाईपचे प्रोडक्ट तुम्हाला खूप ठिकाणी बघायला मिळतात किंवा तुम्ही इथे बघू शकता की जॉर्जेटमध्ये तुम्हाला या टाईपचं वर्क मल्टी वर्कवरती तुम्हाला फिरोजगी डायमंडचं वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो। आणि इकडे बघू शकता तुम्ही एकदम पार्टीवेअर आणि जिमीचूच्या फॅब्रिकवरती तुम्हाला इथे कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे। जरकन वर्क तुम्हाला इथे मिळते कट साइड बॉर्डरवरती मित्रांनो। जशी एकदम सिंपल सोबर साडी आहे आणि त्याचा जो लुक आहे जो गेटअप आहे तो कशा पद्धतीने येतोय तुम्हाला पण चांगलं माहिती आहे। तर आज आपण इथून जाणून घेऊया सरांकडनं। महेंद्र सर आपल्यासोबत राहणार या व्हिडिओमध्ये। तर आपण इथे बघू शकता की कशा पद्धतीचं जे कलेक्शन आहे आज आपण जाणून घेऊया की तुम्ही किती % मार्जिन ठेवू शकता किंवा सध्या खूप जास्त कलेक्शन कोणतं चालतंय किंवा तुम्हाला रेग्युलर वेअर ठेवलं पाहिजे की साड़ीसोबत तुम्ही काय कलेक्शन ठेवू शकता अजून। तो महेंद्र भैया आप मतलब कि जो अपने पास कस्टमर्स आते हैं तो उनकी सबसे ज़्यादा क्या डिमांड रहती है, किस टाइप का कलेक्शन चलता है? आ रहा है शादियों का सीज़न, समर का सीज़न दोस्तों। तो शादियों की सीज़न में अभी चलेगा ज़्यादातर ब्राइडल कलेक्शन या जो ट्रेंड में क्या आइटम चल रहा है। तो उसके कुछ सैम्पलिंग जो आए हैं वो गोडाउन से जो मैंने लगाए हैं यहाँ पे इस तरह से जो आइटम रहने वाले हैं बहुत ही अच्छे खासे मार्जिन के साथ में चलने वाली आइटम हैं जो कि ज़बरदस्त अभी ट्रेंड में चल रही है। तो मतलब कि सब में आपको अजीजोन का टैग के साथ ही मिलेगा सर? रेट के साथ में आपको यहाँ पे सैम्पलिंग देखने को मिलेंगे, सबके ऊपर रेट लिखी हुई मिलेगी आपको। तो अगर ये बॉलीवुड कलेक्शन आप ऐसे बोल रहे हो जो ट्रेंडिंग में चल रहा है तो इसकी खासियत आप बता सकते हो कि इसमें क्या वर्क किया हुआ है किंवा म्हणजे कसं वर्क केलेलं आहे ही तुम्ही माहिती जाणून घ्या मित्रांनो। कशा पद्धतीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतंय। जी इसमें आप देख सकते हो कि जॉर्जेट कपड़े के ऊपर इसमें पूरा जरी का कॉन्सेप्ट बनाया हुआ है जिसमें कि मोर फंकी की कुछ डिज़ाइन डाली हुई है जिसमें सिरोस्की का टचअप किया हुआ है और बॉर्डर पूरी हेवी बॉर्डर के साथ में इसमें जरी का काम मिल रहा है आपको। मतलब कि ये पूरा साड़ी में इसी टाइप का वर्क रहने वाला है? पूरी साड़ी में लास्ट तक। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण साडीमध्ये कशा पद्धतीचं वर्क केलेलं आहे आणि प्लस सीमर फॅब्रिकवरती सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईनमध्ये सुद्धा कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो। पूरा जरकन का काम साड़ी के अंदर मित्रांनो बघू शकता पूर्ण जरकनचं काम केलेलं आहे आणि जो कलर दिसतोय तो कलरवरती जे वर्क दिसते ना एकदम सुंदर आणि सोबर, म्हणजे की पार्टीवेअर कलेक्शन टाइप तुम्हाला हे कलेक्शन इथे बघायला मिळते। तो मतलब कि अगर अपने पास कस्टमर्स आते हैं उनको अगर साड़ियों का बिजनेस करना है तो इसमें वो किस टाइप से मार्जिन रख सकते हैं। कई बार क्या होता है कि कस्टमर नया नया स्टार्टअप करते हैं तो उनको कपड़े का ज़रा सा भी नॉलेज नहीं होता है। वो सिर्फ होप मतलब कि एक आशा रखते हैं कि जो हम जहाँ से परचेसिंग कर रहे हैं तो वही हमें अच्छा सा रास्ता दिखाए जिससे कि अपना बिजनेस स्टार्ट हो जाए। तो आप अपने पास अगर कस्टमर्स आते हैं तो उनको कैसे समझाते हो आप लोग? देखिए मैडम बिजनेस में ऐसा है कि जैसे कुछ आइटम होते हैं जो ट्रेंड के अकॉर्डिंग रखना पड़ता है। तो ट्रेंड के अकॉर्डिंग जो आइटम रखेंगे जैसे ब्राइडल कॉन्सेप्ट हो गया तो ब्राइडल कॉन्सेप्ट में कभी मार्जिन कोई फिक्स नहीं रहता है, जैसा कस्टमर आए उस हिसाब से अपन मार्जिन रख सकते हैं। लेकिन कुछ इस टाइप के आइटम है जिसमें मार्जिन की कोई लिमिट नहीं होती क्योंकि ये अनकॉमन से आइटम है।
तर मित्रांनो तुम्हाला इथे सर्व काही माहिती भेटून जाणार आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे सॅम्पलिंग दाखवत असते, पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिकवरती प्लस त्यानंतर तुम्हाला सिफॉन फॅब्रिकवरती सुद्धा मी अशा टाईपचे सीमर फॅब्रिकवरती सुद्धा वेगवेगळे डिझाईनसोबत जे वेगवेगळं वर्क केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते, प्लस तुम्हाला मी इन्फॉर्मेशन पण देते. म्हणजे हे जे आमचे सर आहेत ते साडीच्या काउंटरचे सेल्समॅन आहेत आणि ते स्वतः इथे दिवसभर राहतात आणि ते कशा प्रकारे पर्चेसिंग किंवा जे कस्टमर पर्चेसिंगसाठी येतात त्यांना कशा प्रकारे ते हँडल करतात किंवा त्यांचे जे क्वेश्चन्स असतात ते कशा पद्धतीने सॉल्व करतात. जसं मी तुम्हाला दाखवलं की माल कशा पद्धतीने निघत आहे किंवा जो कस्टमर आपल्याकडे रिक्वायरमेंट घेऊन येतो तो त्यांची ती पूर्ण होते की नाही होत हेही आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. सर अगर साड़ी के साथ साथ अगर कोई कस्टमर कुछ दूसरा व्यापार करना चाहता है तो वो क्या करेगा या फिर उसे किस टाइप का कलेक्शन रखना चाहिए, आप ज़रा हमारे व्यूवर्स को बता सकते हो? जी देखिए दोस्तों, शुरू में साड़ी जैसे स्टार्ट कर रहे हो आप, तो साड़ी के साथ में पहले कहते हैं ना कि मकान की नींव मजबूत होनी चाहिए तो मकान ऊपर से आगे बढ़ता है. तो उसी तरह से जैसे साड़ी का कलेक्शन अगर आप रखते हो तो इसके साथ में आप ब्लाउज दुपट्टा हो गया, पेटीकोट हो गया, उस टाइप का आइटम एक एक आइटम जैसे जैसे रनिंग जुड़ते रहेंगे वैसे वैसे बिजनेस में ग्रोथ होती रहेगी. तो मतलब कि ये जो साड़ी में वर्क किया हुआ है इसकी ज़रा आप बात बता सकते हो कि किस टाइप से वर्क किया हुआ है? इसमें ये जॉर्जेट कपड़े के ऊपर पूरा धागे की कढ़ाई का काम किया हुआ है और साथ के साथ में पूरी साड़ी के अंदर व्हाइट स्टोन का काम किया हुआ है. ओके. तर मित्रांनो तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये समजलंच असेल की आम्ही थोडेसे सॅम्पलिंग दाखवले आहेत आणि त्यासोबत तुम्हाला मी थोडीफार इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. जर तुम्हाला जर साडीचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुम्ही म्हणजे की कुठल्या पण मार्केटमध्ये जाताय तर तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे तुम्हाला साडीचं दुकान भेटतं. जर आज तुम्ही विचार करताय की मला कुठेतरी बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि बिझनेस स्टार्टमध्ये मी काय प्रोडक्ट स्टार्ट करू, तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन राहणार आहे साडीमध्ये. आणि जर तुम्हाला जर स्टार्टिंग प्राइस किंवा होलसेलरसोबत जर जोडायचं असेल तर तुमच्यासमोर एक ऑप्शन असतं अजित झोन. तिथे तुम्हाला वुमन्स वेअरची ऑल व्हरायटीज, जसं तुम्हाला जर पेटीकोट, ब्लाउज पीस, फॉल, अस्तर काही पण व्हरायटी पाहिजे ती सर्व व्हरायटी एका छत खाली तुम्हाला अजित झोन प्रोव्हाइड करून देते फक्त होलसेल रेटमध्ये. आणि आपल्याकडे स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर फक्त 111 रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते साडीमध्ये. मित्रांनो जर तुम्हाला यातून कोणताही सॅम्पल आवडला असेल तर तो आमचा जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही जो तुम्हाला प्रोडक्ट आवडत असेल तुमचा स्वतःचा बिझनेसही तुम्ही स्टार्ट करू शकता. मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा.